श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 26. प्रिये, राजा कसेबसे बोलला. कुंती एका ऋषीने मला शाप दिला आहे आणि पांडूने कुंतीला ते सर्व वृत्त सांगितले. किती दिवस गुप्त ठेवणार होता तो? मी एकटाच अरण्यात जातो. आता संसार करण्यात काय अर्थ आहे? मरणाचे शस्त्र क्षणोक्षणी भय दाखवित आहे. तू माद्रीला बोलव. माद्री आली. लादले गेलेले वैराग्य डोक्यावर घेऊन राजा अरण्यात निघाला. कुंती व माद्री दोघीही निघाल्या. तुम्ही एकटे जाणार? आमची गती काय? आम्ही इथे राहणार नाही. तुमच्या वाचून हस्तिनापूर म्हणजे अरण्य. त्यापेक्षा आम्ही तुमची सर्व सेवा करू व व्रतस्थ राहू. तुम्हाला आम्ही त्रासदायक असे काही करणार नाही. तुम्हीही एकटे अरण्यात काय करणार? असे एका घावाने 2 तुकडे करू नका हो. पांडू म्हणाला, मला आता क्षात्रधर्म, ते राज्य, ते वैभव, ती संपत्ती, ती सत्ता, ते उपभोग सर्व नको. तुम्ही आलात तरी माझ्या व्रतात काही न्यून येता कामा नये. मी महाभयाने ग्रस्त झालो आहे. कुंती म्हणाली, आपण जाल तिकडेच आपल्याबरोबर आम्ही येऊ. आम्हाला दुसरी गती नाही. आणि त्यांचे बोलणे ऐकून राजा शेवटी त्यांना घेऊनच अरण्यात गेला. त्याने फलमुलांवर उपजीविका करत अनेक पर्वत ओलांडले. नागरात पर्वत, कालकूट पर्वत, हिमालय, गंधमादन, इंद्रद्युम्न सरोवर, हंसगिरी पर्वत व शेवटी शतशृंग पर्वत. तिथेच तपश्चर्या करत तो राहिला. पण पुढे काही ऋषी उत्तरेला आणखी वरच्या प्रदेशांकडे निघाले. राजाही निघाला. त्याला ऋषींनी सांगितले, तुझ्या स्त्रियांना तो प्रवास जड जाईल. तुम्ही पुढे येऊ नका. पांडू म्हणाला, संतती नसल्यामुळे मला परलोकी गती नाही. मला जो शाप आहे त्यामुळे मोठा अनर्थ झाला आहे. ऋषी म्हणाले, राजर्षे, तू काही उपाय करून संतती प्राप्त करण्याचा प्रयत्न कर. त्यानंतरच तू उत्तर यात्रेला गेलास तर स्वर्गप्राप्ती. असा निराश होऊ नको. प्रत्येक अडचणीवर उपाय असतोच. ते गेल्यावर राजा कुंतीला म्हणाला, प्रिये, औरस संतती नाही, पण तुझ्या ठाई अन्य योग्य पुरुषाकडून संतती झाली तरी अधर्म होत नाही. तू त्या दिशेने प्रयत्न करून पहा. छी छी नाथ, मी असे काही करणार नाही. जरी तुम्ही सांगितले तरीही करणार नाही. राजा म्हणाला, फार वर्षापूर्वी श्वेतकेतूंनी पतीपत्नींनी एकनिष्ठ राहण्याचा नियम घालून दिला. त्यापूर्वी स्त्रिया स्वतंत्रपणे कोणाकडूनही पुत्रप्राप्ती करून घेत असत. तसा सृष्टीचा नियमच आहे आणि अशी उदाहरणेही अनेक आहेत. कुंती म्हणाली, मला दुर्वास ऋषींनी देवतांच्या आवाहनासाठी काही मंत्र दिले होते. जर अशीच संतती हवी असेल तर देवांपासून का घेऊ नये? तुम्हाला जर चाललं असेल तर मी यमधर्माला आवाहन करते. पांडूला आश्चर्य वाटले. मग तिने दुर्वासांची सेवा केल्याचा वृत्तांत सांगितला. पण सूर्याच्या आवाहनासाठी प्रयोग करून पाहिल्याचे नी एक पुत्र पूर्वी झाल्याचे सांगितले नाही. ती गोष्ट तिने अगदी लपवून ठेवली. पांडूने तिला अनुमती दिली आणि तिने यमधर्मांच्या मंत्राने एक पुत्र मिळवला. नंतर वायूला आवाहन करून दुसरा पुत्र मिळवला आणि पांडूच्या सांगण्यावरून इंद्राच्या मंत्राने 3रा पुत्र प्राप्त केला. माद्रीने पांडूजवळ विषय काढला. नाथ, कुंतीला पुरेसे पुत्र झालेले आहेत. मला ती मंत्र देईल का? मी स्वतः मागण्यास लाजते. आपण स्वतःच सांगाल का? आणि कुंतीने अश्विनी कुमारांना आवाहन करण्याचा मंत्र माद्रीला दिला. माद्रीला देखील 2 पुत्र झाले. लक्षात घ्या श्रोतेहो, अतिशय उत्साहवर्धक कथा आहे. आता आपल्याला इथून पुढे सर्व काही गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित ऐकायच्या आहेत. एकदा दोनदा व्हिडिओला पाहायचे आहेत, जेणेकरून आपल्याला सर्व कथा व्यवस्थितरित्या समजेल. कुंतीच्या मुलांची नावे ठेवली. युधिष्ठिर म्हणजेच धर्म, भीम म्हणजेच रुकोदर आणि धनंजय म्हणजेच अर्जुन. त्यांची वृत्ती धार्मिक होती. त्यामध्ये शांती, सौजन्य यांचा अवतारच होता. दुसरा भीम फार बलिष्ठ होता, सरळ मनाचा होता. मोठ्या भावाच्या आज्ञेत वागणारा, वनात नेहमी हिंडायचा, शक्तीची व बळाची कामे सहज करायचा. आणि तिसरा अर्जुन तेजस्वी होता, सरळ मनाचा होता, पण त्याचा स्वभाव मोठा स्वाभिमानी होता. पराक्रमाची कृत्य करण्याकडे त्याचा जास्त ओढा होता. माद्रीची मुले सारखे सारखे भीमार्जुनांच्या मागे मागे असायचे. दोघे सुंदर व सुदृढ होते. नकुल व सहदेव यांची धर्मावर भक्तीच होती म्हणा. त्यांचे रूप पाहून पांडूला, माद्रीला व कुंतीला फार आनंद होई. अरण्यात फलमुलांवर उपजीविका करणारे हे कुटुंब मोठ्या सुखासमाधानाने राहत होते. दुर्वासांच्या मंत्र सामर्थ्याने पांडूला संतान सुख लाभले होते. किंदम मुनींचा शाप लक्षात ठेवून पांडूने आपले मन नियमात ठेवले होते. मुले वाढत होती. दिवस, महिने, ऋतू, वर्ष चालली होती. पण कामरूपी शत्रू टपून बसलेला होता. रम्य वनश्री देहगत बल, सुंदर तरुण अनुकूल पत्नी माद्री, नित्य संगतीत वसंतासारखा भलाभल्यांचे चित्त चंचल करणारा ऋतुराज अवतरलेला. अशा परिस्थितीत पांडूच्या मनात क्षोभ होणेच साहजिक होते. आणि एक दिवस वनातील त्यांच्या घरापासून जरा दूर गेलेला असताना पांडूने माद्रीजवळ अनुनय करण्यास सुरुवात केली. माद्रीने शापाची आठवण करून दिली. कुंती व सर्व मुले दुसरीकडे होती. एकटे अरण्य होते. पांडूने काहीच ऐकले नाही आणि जे व्हायचे ते झाले.
पांडूचे प्राण तत्काळ गेले. माद्रीला ब्रह्मांड आठवले. ती आक्रोश करणार होती, पण तिने मोठ्या प्रयासाने आपले मन आवरले. ती धावत घराकडे गेली. कुंतीला एकीकडे गाठून म्हणाली, चला हो, काय अनर्थ घडला आहे पहा तरी. काही ऐकले नाही माझे. आपणच आपल्यावर केवढी आपत्ती ओढवून घेतली. मुलांना चुकवून मोठी धाकटीबरोबर धावली. पांडूचे धवल शरीर कामाने जिंकून नियतीने निष्प्राण केले होते. दोघींनी आक्रोश केला. माद्रीला कुंतीने फारच बोल लावला. कुंतीने सहगमन करण्याचे ठरवले, पण माद्रीने तिला सांगितले, नको नको, तुम्ही जाऊ. मुलांचे कोण करील? तुमचाच लळा साऱ्यांना. माझे दोघे पण सदोदित तुमच्या मागे असतात. मला त्या सर्वांचे संगोपन नाही करता येणार. मलाच जाऊ दे सती. माझ्याच दुष्टेच्या कारणाने त्यांना शाप भोवला. तुम्ही मोठ्या आहात. मुले तर तुम्हीच मंत्राच्या बळाने प्राप्त केली, आणि माझा नकुल सहदेव सुद्धा तुमच्या जवळच्या मंत्राने मिळवलेला. नाही, तुम्ही राहा, मीच जाते. माद्री सती गेली. 5 मुले व कुंती असहाय्य झाली. ऋषीवर्य हो, धर्मराज, वायू, इंद्र व अश्विनी कुमार पृथ्वीरूपी पृथ्वीजवळ अंशरूपाने आणि बालरूपाने त्या डोंगर दर्यातील हिमालयाच्या साधुसेवित उपत्यकामांमध्ये राहू लागले. साधूंनी कुंतीची विचारपूस केली. तिला हस्तिनापुरात नेण्याचे ठरवले, आणि धर्माचे उत्कृष्ट संस्कार झालेल्या त्या मुलांना व तरुणपणीच वैधव्याची कुऱ्हाड कोसळलेल्या त्या केळीसारख्या कुंतीला तपोधन ऋषींनी सांत्वन करून एक दिवस हस्तिनापुरास आणलेच. पांडू व माद्री यांच्या अस्थी त्यांनी हस्तिनापुरात आणल्या. पांडूची कीर्ती मोठी होती, त्यामुळे हस्तिनापुरात सहस्रावधी ऋषी व गुहावासी तपस्वी आले. त्यांनी पुढे कुंतीवतीचे अत्यंत तेजस्वी मुलगे यांना घेऊन हस्तिनापुरात रीतीला अनुसरूनच प्रवेश केला. इतके ऋषी एकाच वेळी मोठ्या राजमार्गाने चालले. त्यांना पाहण्यासाठी पौरज नावाचे थवे जमले, आणि ऋषीवर्य हो, हे 5 पांडव पाहण्यासाठी सर्व राजघराण्यातील लोक जमले. धृतराष्ट्राला व गांधारीला 100 पुत्र व 1 कन्या झाली होती. त्यांच्या जन्माचा वृत्तांत आता तुम्हाला सांगतो. कुंतीला पहिला मुलगा झाला होता तेव्हाच गांधारीला हे वृत्त कळले होते. तिला वाटू लागले, आपल्या आधी त्या कुंतीला पुत्र झाला काय? आपण मागे पडलो. ती त्यावेळी गरोदर होती. तिने पुत्र जन्माला उतावेळ होऊन आपला गर्भ पाडला. तो काय? लोखंडासारखा टणक असा एक मांसाचा गोळा होता तो. ती रडू लागली. तिने व्यासांना सांगितले. त्या कृपाळू वास्यांनी त्या गोळ्यावर मंत्रबळाचा प्रयोग करून त्याचे 100 व 1 असे 101 तुकडे केले. ते वाढवण्यासाठी औषधी घृताने युक्त असे 101 घट सिद्ध केले व योग्य त्या व्यवस्थेने ते घट ठेवले. पुढे एकामागून एक घटातून एक पुत्र उत्पन्न झाला. अघटित घटना घडल्या होत्या, आणि पहिला मुलगा उत्पन्न झाला तेव्हा इतके भयंकर अपशकुन झाले की धृतराष्ट्राला विदुराने व भीष्माने म्हटले की हा पुत्र फारच कुलक्षणी आहे, त्याला मारून टाकावे, नाहीतर साऱ्या कुळाचा तो घात करील. पण धृतराष्ट्राने ते ऐकले नाही. तो मुलगा दुर्योधन, मग झाला तो दुःशासन, असे 100 झाले, आणि एक मुलगी, तिचे नाव दुःशला. ऋषीवर्य हो, धृतराष्ट्राची पत्नी गांधारी जेव्हा गरोदर होती तेव्हा धृतराष्ट्राची सेवा करणाऱ्या वैश्य जातीच्या एका दासीनेही त्याला संतुष्ट करून एक पुत्र प्राप्त केला. त्याचे नाव युयुत्सु. तोही धृतराष्ट्राचाच मुलगा. म्हणून एकंदर कुरुपुत्र 101 होते व दुःशला ही मुलगी होती. आणि 5ही पांडवांसह कुंती आणि ऋषींचा मोठा मेळावा हस्तिनापुराच्या महान व विशाल राजमहलापाशी आला. तेव्हा भीष्म, सत्यवती, अंबिका, अंबालिका, धृतराष्ट्र, विदुर, गांधारी, कौरव, शल्य सर्वजण सामोरे आले. कौरवांनी त्या ऋषींना नमस्कार केले. आसपासच्या ग्रामांतून आलेले व नगरातले लोकही ऋषींना प्रणिपात करून विस्तीर्ण पटांगणात सभोवार बसले. अशा प्रकारे महाभारतातला भाग 26 इथे समाप्त झाला आहे. पुढे आता कौरव पांडवांची कथा 27व्या भागात.